नमस्कार मित्रांनो, मी राधिका फराटे. IAG भारत प्रस्तुत शेतकरी कट्टावर तुमचं स्वागत करते. मित्रांनो, शेती हा आपला मुख्य व्यवसाय जरी असला तरी एकाच व्यवसायाच्या उत्पन्नावर अवलंबून राहणं म्हणजे जोखीम वाढवणं. म्हणूनच आज आपण बोलणार आहोत पूरक शेती व्यवसायांबद्दल. यामुळे तुमचं उत्पन्न तर वाढेलच, पण तुमची शेतीही टिकून राहील. पहिला व्यवसाय आहे मधमाशी पालन म्हणजेच बी किपिंग. मधमाशांमुळे फळबागांमध्ये परागसिंचन चांगलं होतं, त्यामुळे तुमचं उत्पादन 20 ते 25% वाढू शकतं. त्याबरोबरीनेच हे मध तुम्ही बाजारात विकून तुमचं उत्पन्नही वाढवू शकता. दुसरा व्यवसाय आहे मशरूम शेती. कमी जागेत, कमी पाण्यात आणि कमी कालावधीत उत्पन्न तयार करून देणारा हा योग्य मार्ग आहे. हल्ली बटन, ऑयस्टर, मिल्की यांसारख्या मशरूमना बाजारात मागणी सुद्धा वाढतीये. तिसरा व्यवसाय आहे मत्स्यपालन म्हणजेच फिशरी. ज्यांच्याकडे तलाव आहे किंवा साठवलेलं पाणी आहे त्यांच्यासाठी हा उत्तम पर्याय आहे. शिवाय यासाठी सरकारकडून अनुदानही मिळतं. चौथा व्यवसाय आहे गांडूळ खत निर्मिती म्हणजेच वर्मी कंपोस्ट. यामध्ये तुम्ही कचरा व्यवस्थापन, खत विक्री आणि जमिनीच्या आरोग्यात सुधारणा अशा तीनही गोष्टी एकत्रितरित्या साध्य करू शकता. मित्रांनो, आणि हे सगळे व्यवसाय तुमच्या शेतीच्या आजूबाजूलाच करता येतात, त्यामुळे तुमची जागाही वाचते आणि फार कुठे दूर जावंही लागत नाही. मित्रांनो, आणि जर कधी तुमच्या शेतीचं नुकसान झालंच तर हे पर्यायी व्यवसाय तुम्हाला चांगली पर्यायी कमाई करून देऊ शकतात. तुम्हाला जर आणखी असे काही पर्याय ऐकायचे असतील तर आम्हाला कमेंट करून नक्की कळवा, म्हणजे असाच दुसरा भाग सुद्धा आपल्याला करता येईल. आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी IAG भारतच्या इंस्टाग्राम आणि फेसबुक पेजला फॉलो करा. युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करा. भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती घेऊन.